जेव्हा तुम्ही परमेश्वराला म्हणतात मला मोठं चर्च हवं, मला मोठी बरकत हवी, मला मोठा आशीर्वाद हवे, परमेश्वर म्हणतो है बाळा तू अजून आत्म्यात बालक आहेस, तू एवढं सांभाळू शकणार नाही जर मी तुझ्या जीवनात एवढं सगळं दिलं तर. पण जर तू आत्म्यात वाढला तर या सर्व गोष्टी पिता आपोआप तुझ्या नियंत्रणात देईल आणि तुला कशासाठी भीक मागायची, रडायची किंवा ओरडायची गरज भासणार नाही. तुमचा लहान मुलगा किती रडून आणि हट्ट करून म्हणावं बाबा मला फक्त फरारीच कार हवी, मला तीच चालवायची आहे, तरी ती तुम्ही त्याला देणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे अपघात करेल. पण जर तुम्ही आत्म्यात वाढायला सुरुवात कराल, शहाणपण प्राप्त कराल, तर बायबल म्हणते खरा शहाणा माणूस तो जो आत्म्यामध्ये परिपक्व होतो. तुमचं वय 70 वर्ष असू शकतं पण आत्म्यात अजूनही तुम्ही दूध पिणाऱ्या बालकासारखे. पण असंही होऊ शकतं की तुमचं वय 18 वर्ष आहे आणि आत्म्यामध्ये तुमचे केस पांढरे झाले आहेत आणि आत्म्यात तुम्ही वृद्ध आणि बुद्धिमान झाले असाल, असंही होऊ शकतं. तर परमेश्वर तुम्हाला शारीरिक वयानुसार काही देत नाही, नाहीतर परमेश्वराने कधीच 30 वर्षाच्या युसुफला देशाचा पंतप्रधान बनवले नसतं. त्याने 30 वर्षाच्या दाविदाला कधीच यहुदाच्या गोत्राचा आणि 37 वर्षाच्या दाविदाला संपूर्ण इस्रायलचा राजा बनवलं नसतं. असं कधीच नाही होऊ शकत. परमेश्वर तुमचं वय नाही, तो तुमच्या आत्म्याच्या समजुतीकडे आणि परिपक्वतेकडे पाहतो.